Good morning students. Today we are going to start a last point of this chapter, addressing mode in 8085. In last lecture we have discussed about the concept interrupt. Last lecture मध्ये आपण interrupt concept स्टडी केली की ज्याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामध्ये आपण 2 टाइप्सचे इंटरप्ट्स पाहिले. एक होता हार्डवेअर इंटरप्ट अँड सेकंड वन इज सॉफ्टवेअर इंटरप्ट. हा जे हार्डवेअर इंटरप्ट आहेत ते काय केले जातात तर हार्डवेअरच्या डिव्हाइसनं काय केलं जातं, मायक्रो प्रोसेसर जे आहे त्याच्या प्रोसेसिंगमध्ये व्यत्यय आणला जातो किंवा त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते काही काळापुरतं सस्पेंड केलं जातं यूजिंग एनी हार्डवेअर डिव्हाइस. मग त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर प्रायोरिटीज पाहिल्या. जो ट्रॅप इंटरप्ट आहे तो कसा आहे, नॉन मास्केबल इंटरप्ट आहे. आणि सगळ्यात लास्ट जो आहे तो आहे INTR की जो मास्क इंटरप्ट आहे. आता नॉन मास्केबल इंटरप्ट आणि मास्केबल इंटरप्ट याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो की राईट अ डिफरन्स बिटवीन मास्केबल इंटरप्ट अँड नॉन मास्केबल इंटरप्ट. आता नॉन मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय तर की जे इंटरप्ट पेंडिंग ठेवता येत नाहीत त्यांना म्हटले जातं नॉन मास्केबल. आणि जे इंटरप्ट पेंडिंग ठेवू शकतो किंवा सपोज एखादा इंटरप्ट आलेला आहे सिग्नल तरीसुद्धा आपण त्याला काय करू शकतो तर थांबवू शकतो, असे जे इंटरप्ट आहे त्याला काय म्हटलं जातं मास्केबल इंटरप्ट. मग हे नॉन मास्केबल इंटरप्ट कुठला आहे हो तर ट्रॅप हा नॉन मास्केबल इंटरप्ट आहे. आणि बाकीचे जे 4 इंटरप्ट्स राहतात RST 7.5, RST 6.5, RST 5.5 आणि लास्ट INTR हे कसे आहेत मास्केबल इंटरप्ट आहेत. नॉन मास्केबल इंटरप्टची प्रायोरिटी जास्त असते आणि त्याचा रिस्पॉन्स टाईम कसा असतो, लो असतो. तर मास्केबल इंटरप्ट जे आहेत त्याची प्रायोरिटी कमी असते आणि त्याचा रिस्पॉन्स टाईम कसा असतो तर जास्त असतो. त्याच्यानंतर अजून एक डिफरन्सचा पॉईंट म्हणजे नॉन मास्केबल इंटरप्ट कसे असतात तर व्हेक्टर इंटरप्ट असतात आणि हे इंटरप्ट कसे असतात तर नॉन व्हेक्टर इंटरप्ट. इथपर्यंतचा जो पार्ट होता तो आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला. आता या चॅप्टरमधला सगळ्यात लास्ट पॉईंट आज आपण स्टडी करणार आहोत तो आहे ॲड्रेसिंग मोड्स इन 8085. आता ॲड्रेसिंग मोड्स इन 8085 म्हणजे काय तर याच्यानंतर जो आपण चॅप्टर शिकणार आहोत इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8085 की त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणार आहोत. आपण ज्या पद्धतीने आपण C++चा प्रोग्राम राईट डाऊन करतो की ज्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स देत असतो कम्प्युटरला की त्याने वर्क कसं परफॉर्म करायचं, त्याच पद्धतीनं इथं आपण सेकंड चॅप्टरमध्ये असेंब्ली लेवल प्रोग्राम शिकणार आहोत की ज्याला काय म्हटलं जातं ॲड्रेसिंग इन्स्ट्रक्शनसुद्धा म्हटलं जातं की जे मायक्रो प्रोसेसरशी रिलेटेड आहेत. मग ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या काय केल्या जातात तर 5 ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात. याच्यावरती तुम्हाला एक्झामला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन एनी 2 ॲड्रेसिंग मोड्स इन 8085. आता हे ॲड्रेसिंग मोड्स म्हणजे काय लक्षात घ्या की ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही कम्प्युटरला देणार आहात किंवा मायक्रो प्रोसेसरला देणार आहात त्या डिफरंट टाईप्समध्ये डिवाइड केल्या जातात. कुणावरून तर त्यांची जी काही इन्स्ट्रक्शनचा टाईप आहे तो कसा आहे बाबा त्याच्यावरून काय केल्या जातात ह्या इन्स्ट्रक्शन्स 5 टाईपमध्ये डिवाइड केल्या जातात. त्यातला पहिला टाईप जो आहे तो आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय केलं जातं तर ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला त्या इन्स्ट्रक्शनमध्ये तिथं मेमरी ॲड्रेस डायरेक्ट दिला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिते STA ही जी इन्स्ट्रक्शन आहे. ओके, आता इथं शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म हे आपण सेकंड चॅप्टर ज्याला शिकणार आहोत त्याला या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग काय आहे ते मी त्याला सांगेन. आत्तासुद्धा मी याचं मिनिंग सांगते पण ते शॉर्टमध्ये. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय तर ही जर इन्स्ट्रक्शन तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये हे जे दिसत आहे 4 बीटचा ग्रुप की ज्याच्यानंतर H राईट डाऊन केलेला आहे हा काय असतो तर मेमरी ॲड्रेस असतो. मग डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड ग्रुपची जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन 3 बीट्सची असते, 3 बाईट्सची असते. त्या इन्स्ट्रक्शनमध्येच काय केला जातो तुम्हाला ॲड्रेस डायरेक्ट प्रोव्हाइड केला जातो. आता ही इन्स्ट्रक्शन काय बघा STA मीन्स काय होतं स्टोअर कंटेंट्स ऑफ. आता इथे A दिलेला आहे, एचं मिनिंग काय आहे
तर आपण रजिस्टर शिकलो. रजिस्टरमध्ये पहिला रजिस्टर जो आहे तो होता ॲक्युमुलेटर आणि नंतरचे जे रजिस्टर्स होते ते जनरल पर्पज. मग याचं मिनिंग काय असणार आहे तर ॲक्युमुलेटर, स्टोअर ॲक्युमुलेटर आणि त्याच्यानंतर मेमरी कंटेंट. म्हणजे याचं मिनिंग काय तर स्टोअर कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर टू गिवन मेमरी लोकेशन. मिनिंग बघा याचं काय आहे, ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्ट तुम्हाला मेमरी ॲड्रेस दिला जातो. त्या मेमरी ॲड्रेसवरती इथं काय केले जातात तर ॲक्युमुलेटरमधला जो काही डेटा असेल किंवा ॲक्युमुलेटरमधला जे काही कंटेंट असेल ते कुठं स्टोअर कर, ह्या दिलेल्या मेमरी ॲड्रेसवरती स्टोअर कर. हे त्याचं मिनिंग झालं. मग लक्षात आलं तुमच्या की डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय तर जी इन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्ट तुम्हाला मेमरी ॲड्रेस प्रोव्हाइड केला जातो त्याला काय म्हटलं जातं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड ऑफ इन्स्ट्रक्शन. सेकंड इन्स्ट्रक्शन जी आहे ती आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. आता रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये काय केलं जातं तर इथं रजिस्टर टू रजिस्टर तुमचा डेटा काय केला जातो ट्रान्सफर केला जातो. पहिल्या इन्स्ट्रक्शनमध्ये डेटा ॲक्युमुलेटरमधनं कुठे गेलेला आहे डायरेक्ट मेमरीमध्ये गेलेला आहे की जी 3 बाईटची इन्स्ट्रक्शन असते आणि त्याच्यामध्ये मेमरी ॲड्रेस हा तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्येच प्रोव्हाइड केला जातो. आणि सेकंड टाईपची जी इन्स्ट्रक्शन आहे रजिस्टर ॲड्रेसिंग, याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मेमरी ॲड्रेस दिला जात नाही. इथं काय केला जातो तर तुमचा जो काही डेटा आहे तो रजिस्टर ट्रान्सफर केला जातो. फॉर एक्झाम्पल मूव AB. आता ही जर इन्स्ट्रक्शन पाहिली तर या इन्स्ट्रक्शनमध्ये बघा दोन्ही रजिस्टर्स आहेत. ए म्हणजे तुमचा ॲक्युमुलेटर असणार आहे आणि बी म्हणजे काय असणार आहे रजिस्टर बी. मग ही जी टाईपची इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये डायरेक्ट रजिस्टर नेम्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि जो काही डेटा ट्रान्सफर केला जातो तो एका रजिस्टरकडून दुसऱ्या रजिस्टरकडे काय केला जातो डायरेक्ट ट्रान्सफर केला जातो. आता याचं एक्झाम्पल बघा मूव AB. मूवचं मिनिंग काय आहे तर कंटेंट काय केला जातो मूव केला जातो. कुठून तर हा जो दिलेला आहे हा सोर्स रजिस्टर आहे आणि हा कोणता आहे डेस्टिनेशन रजिस्टर. मग याचं मिनिंग काय येणार मूव कंटेंट्स ऑफ रजिस्टर B टू A. इथं लिहिताना बघा थोडंसं अपोजिट लिहिलं जातं. आपण ज्याला हे रीड करतो त्याला रीड करताना कसं रीड करणार आहे तर मूव AB. म्हणजे तुम्हाला कसं वाटेल की ए मधला कंटेंट कुठं जाणार आहे बी मध्ये जाणार आहे, पण तसं नाही आहे. इथं काय केलं जातं तर हा जो आहे त्याला OP कोड म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर जे दिले जातात ते ऑपरंट दिले जातात. आता OP कोड काय असतो तर ती इन्स्ट्रक्शन जी तुम्ही फॉलो करणार आहात किंवा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार आहात त्याचा ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे काय असतो तो OP कोड आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती समजायला पाहिजे की इन्स्ट्रक्शन कुठली आहे. ज्याला STA आपण म्हणतो त्याला तिथे इन्स्ट्रक्शन कुठली असणार आहे स्टोअर. ज्याला MOV म्हणतो त्याला तिथे इन्स्ट्रक्शन कुठली असणार आहे मूव. मग इथं काय केलं जातं तर OP कोड नंतर ऑपरंड दिला जातो. पहिल्यांदा त्याचं मिनिंग सांगितलं जातं की कोणती इन्स्ट्रक्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर ऑपरंड म्हणजे ती जी काही डेटा फ्लो होणार आहे किंवा डेटा ट्रान्सफर होणार आहे ते कुणामध्ये होणार आहे त्याच्यासाठी तिथं काय केले जातात ऑपरंड स्पेसिफाय केले जातात. मग मूव AB. B काय आहे तुमचा सोर्स रजिस्टर आहे आणि A काय आहे तुमचा डेस्टिनेशन रजिस्टर आहे. म्हणजे सोर्स रजिस्टरमधला डेटा कुठं पाठवला जातो डेस्टिनेशन रजिस्टरमध्ये. फक्त हे लिहिताना काय केलं जातं तर या पद्धतीनं लिहिलं जातं. तुम्ही याचं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. मूव AB म्हणजे काय तर B मधला कंटेंट जो आहे तो कुठं मूव कर A मध्ये मूव कर. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती रजिस्टर टू रजिस्टर टाईपची इन्स्ट्रक्शन आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर रजिस्टर ॲड्रेसिंग. आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता ह्या ज्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये ब्रीफली शिकणार आहोतच. फक्त आता तुम्हाला त्याचे टाईप्स 5 जे मेन टाईप्स आहेत इन्स्ट्रक्शनचे की ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स क्लासिफाईड केल्या जातात हे आत्ता आपल्याला शॉर्टली स्टडी करायचं आहे. थर्ड आहे रजिस्टर इनडायरेक्ट.
थर्ड टाईपची जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. आता रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंगमध्ये काय केलं जातं बघा, तर ही सुद्धा इन्स्ट्रक्शन किती बीटची आहे, सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर रजिस्टर इनडायरेक्ट, इथं डायरेक्टली तुम्हाला ॲड्रेस दिला जात नाही किंवा इथं रजिस्टरची पेअर स्पेसिफाय केली जाते आणि त्या रजिस्टर पेअरमधला डेटा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल मूव AM. आता मूव AM म्हणजे काय हो, तर M म्हणजे काय दिलं जाणार आहे, एक HL रजिस्टर पेअर जे आहे त्याचं लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यामधला डेटा तुम्हाला काय करायचा आहे, ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या, इथं डायरेक्टली तुम्हाला रजिस्टरचं नेम दिलं आहे का, नाही आहे रजिस्टरचं नेम दिलं, किंवा डायरेक्ट मेमरी ॲड्रेस दिला आहे का, मेमरी ॲड्रेस पण दिला नाही आहे. इथं Mचं मिनिंग काय असतं तर HL रजिस्टर पेअर. ह्या HL रजिस्टर पेअरने एक लोकेशन स्पेसिफाईड केलं जातं आणि त्याच्यामधला कंटेंट काय कर तर ह्या ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह कर, हेच आहे त्याचं मिनिंग. ही इन्स्ट्रक्शनसुद्धा कशी आहे तर सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. फोर्थ ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन इमिजिएट ॲड्रेसिंग. आता इमिजिएट ॲड्रेसिंगमध्ये काय केलं जातं बघा, याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला काय दिला जातो, डेटा दिला जातो आणि तो डेटा कुठं सेंड करायचा आहे ते दिलं जातं. आता पहिल्यापासून जर हे एक्झाम्पल्स तुम्ही केअरफुली बघितली तर इथं कुठंही तुम्हाला डेटा दिला नव्हता. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगते, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, ओके 2305 हा एक मेमरी ॲड्रेस दिलेला आहे आणि त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे, ॲक्युमुलेटरमधले कंटेंट तिथे स्टोअर कर किंवा स्टोअर कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर टू धिस मेमरी लोकेशन. मग ॲक्युमुलेटरमधला कंटेंट किती आहे हे सांगितलं आहे का, व तिथं काहीच सांगितलं नाही आहे की ॲक्युमुलेटरमधला कंटेंट किती आहे. फक्त तुम्हाला एवढंच तिथं सांगितलेलं आहे की ॲक्युमुलेटरमधला डेटा तिथं स्टोअर करा. सेकंड टाईपमध्ये काय सांगितलेलं आहे, मूव AB. इथं सुद्धा सांगितलेलं आहे का की रजिस्टर B मध्ये काय डेटा आहे, नाही माहीत तुम्हाला. रजिस्टर A मध्ये काय डेटा आहे, नाही माहीत तुम्हाला. फक्त तिथं तुम्हाला काय सांगितलं की B मधला कंटेंट काय कर, A मध्ये मूव्ह कर. थर्ड टाईपमध्ये काय सांगितलं, मूव AM. मूव AM म्हणजे काय तर मेमरी लोकेशन जे आहे ते HL रजिस्टर पेअरने स्पेसिफाय केलं असेल त्याच्यामधला कंटेंट काय कर, ॲक्युमुलेटरकडे मूव्ह कर. इथं कुठंही तुम्हाला डायरेक्ट कंटेंट सांगितला नाही किंवा डायरेक्ट त्या ॲक्युमुलेटरमध्ये किती डेटा आहे किंवा त्या स्पेसिफाईड रजिस्टर पेअरमध्ये किती डेटा आहे हे कुठंही तुम्हाला मेन्शन केलेलं नाही आहे. मग तो मेन्शन कोणत्या टाईपच्या ॲड्रेसिंग मोडमध्ये केला जातो तर इमिडिएट. आता इमिडिएट ॲड्रेसिंग मोडच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या इन्स्ट्रक्शनमध्ये I प्रेझेंट असतं बघा. MOV म्हणजे मूव, डायरेक्टली तिथं मूव केलं जातं आणि MVI जिथं जिथं तुम्हाला I दिसेल तिथं तिथं ती इन्स्ट्रक्शन्स कोणत्या टाईपची असणार आहे, इमिजिएट ॲड्रेसिंग. मग इमिडिएट ॲड्रेसिंगमध्ये काय स्पेसिफाय केलं जातं बघा, MVI B55H. आता इथं 55H हा जो डेटा आहे तो डायरेक्टली कुठं मूव्ह केला जाणार आहे, रजिस्टर B मध्ये, ओके. इथं मेमरी लोकेशन दिलेलं नाही आहे, डायरेक्ट एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती व्हॅल्यू कुठं सांगितलेली आहे तर B मध्ये पोचवायला सांगितलेली आहे किंवा B मध्ये मूव्ह करायला सांगितले. आता अजून एक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते, ज्या वेळेला हा इमिडिएट डेटा दिला जातो त्यावेळेला तो 2 बीटमध्ये अवेलेबल असतो आणि ज्या वेळेला तुम्हाला मेमरी ॲड्रेस दिला जातो त्यावेळेला तो मेमरी ॲड्रेस किती बीटमध्ये असतो तर 4 बीटमध्ये. याच्यावरनं तुम्ही ते सेपरेशन करू शकता की ज्या वेळेला तुम्हाला 2 बीट दिलेले आहेत, ओके 50, 52 समथिंग दॅट असं काहीही तुम्हाला दिलेलं असेल त्याला तुम्ही समजायचं की हा काय आहे, डेटा आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला 4 बीट ग्रुप नंतर H दिलं जातं, इथं H म्हणजे काय तर हेक्साडेसिमल नंबर. ज्याला मग असा 4 बीटचा ग्रुप दिला जातो त्याला तुम्ही लक्षात घ्यायचं की तो मेमरी ॲड्रेस आहे आणि ज्या वेळेला 2 बीटचा ग्रुप दिला जातो त्याला लक्षात घ्यायचं की हा इमिजिएट डेटा आहे. मग इथं काय सांगितलेलं आहे बघा, MVI मूव इमिजिएट 55 टू रजिस्टर B. 55 जो डेटा आहे तो इमिजिएट कुठं मूव्ह कर,
रजिस्टर बी मध्ये ही इन्स्ट्रक्शन सुद्धा कशी आहे तर सिंगल बीटची इन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये ओपी कोड काय आहे याचा MVY आणि ऑपरंड काय आहे तर एक ऑपरंड तुमचं असणार आहे रजिस्टर आणि सेकंड ऑपरंड काय असणार आहे तर इमिडिएट डेटा. आणि फिफ्थ टाईपची इन्स्ट्रक्शन आहे जी आहे इम्प्लिसिट ॲड्रेसिंग. आता इम्प्लिसिट ॲड्रेसिंगमध्ये काय केलं जातं बघा. इम्प्लिसिट ॲड्रेसिंगमध्ये तुम्हाला ॲड्रेस स्पेसिफाय केला जात नाही किंवा रजिस्टरसुद्धा स्पेसिफाय केला जात नाही. मग ह्या इन्स्ट्रक्शन्स कुणावरती परफॉर्म केल्या जातात तर ॲक्युमुलेटरचा जो कंटेंट आहे त्या ॲक्युमुलेटरच्या कंटेंटवरती काय केल्या जातात ह्या इन्स्ट्रक्शन्स परफॉर्म केल्या जातात. मग ह्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या सिंगल बाईटच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय केला जातो तर ओपी कोड सांगितला जातो म्हणजेच कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे आणि ते ऑपरेशन कुणावरती परफॉर्म करायचं आहे तो ऑपरंड इथं काय असतो तर इम्प्लिसिट दिलेला असतो. म्हणजेच तिथं तुम्हाला तो कन्सिडर करायचा असतो की तो ऑपरंड कोणता आहे ॲक्युमुलेटर. फॉर एक्झाम्पल जर इन्स्ट्रक्शन असेल CMAचं मिनिंग काय आहे तर कॉम्प्लिमेंट द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमधले कंटेंट तुम्हाला दिले जातील किंवा ॲक्युमुलेटरमधला डेटा दिला जाईल आणि त्याचं तुम्हाला काय करावं लागणार आहे कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आहे. इथं तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं आहे का हो की कोणता ऑपरंड वापरायचा आहे किंवा कोणता रजिस्टर नाही. आता त्याच पद्धतीने सेकंड इन्स्ट्रक्शन बघा RRC म्हणजे काय तर रोटेट कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू राईट विथ कॅरी अँड विदाऊट कॅरी. इथं सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये कुठेही ऑपरंड स्पेसिफाय केला जात नाही. अशा ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत की ज्या लॉजिकल ग्रुपमध्ये इन्स्ट्रक्शन्स येतात त्या आपण शिकणार आहोत की ज्याच्यामध्ये एक ऑपरंड जो आहे तो इम्प्लिसिटली ॲक्युमुलेटरच कन्सिडर केला जातो. ॲक्युमुलेटरचे जर तुम्ही फंक्शन्स पाहिले तर ॲक्युमुलेटरच्या फंक्शनमध्ये आपण काय त्याचे फंक्शन बघितले होते की ॲक्युमुलेटर कशासाठी यूज केला जातो तर ज्याला अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात त्यामध्ये जो काही रिझल्ट तयार होतो तो कशामध्ये स्टोअर केला जातो तर ॲक्युमुलेटरमध्ये. अजून काय आपण ॲक्युमुलेटरचं फंक्शन पाहिलं तर बऱ्याचशा लॉजिकल इन्स्ट्रक्शनमध्ये ॲक्युमुलेटर काय वापरला जातो तर ॲज अ ऑपरंड म्हणून वापरला जातो. सोर्स ऑपरंड म्हणून सुद्धा आणि डेस्टिनेशन म्हणजेच ॲक्युमुलेटरच्या कंटेंटवरतीच काय केले जातात ऑपरेशन परफॉर्म केले जातात आणि नंतर रिझल्टसुद्धा कुठं स्टोअर केला जातो तर त्या ॲक्युमुलेटरमध्येच स्टोअर केला जातो. लक्षात आलं तुमच्या की ॲड्रेसिंग मोड इन 8085 याच्यावरती ज्याला तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो त्याला हा 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. तिथं काही वेळेला तुम्हाला याच्यातले 2 कोणतेही ॲड्रेसिंग मोड दिले जातील किंवा डायरेक्टली तुम्हाला सांगितलं जाईल की कोणतेही 2 ॲड्रेसिंग मोड तुम्ही काय करायचे आहेत एक्सप्लेन करायचे आहेत विथ एक्झाम्पल. इथं एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे कारण इथं प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पलसाठी तुम्हाला हाफ मार्क असतो. जर तुम्ही एक्झाम्पल मिस केला तर तुमचा हाफ मार्क तिथं जाणार आहे. परत एकदा मी हे रिवाइज करते. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती 1 बाईटची और 3 बाईट्सची इन्स्ट्रक्शन आहे. या इन्स्ट्रक्शनमध्येच ओपी कोड नंतर तुम्हाला काय केला जातो एक मेमरी ॲड्रेस स्पेसिफाय केला जातो. म्हणजे मेमरी ॲड्रेस हा इन्स्ट्रक्शनमध्येच तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. फॉर एक्झाम्पल STA 2305 याचं मिनिंग काय आहे तर स्टोअर कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमधलं जे काही कंटेंट असेल ते ह्या दिलेल्या मेमरी ॲड्रेसवरती काय केलं जातं स्टोअर केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं डायरेक्ट ॲड्रेसिंग. सेकंड रजिस्टर ॲड्रेसिंग. रजिस्टर ॲड्रेसिंग टाईपमधल्या इन्स्ट्रक्शनसुद्धा 1 बाईटच्याच इन्स्ट्रक्शन्स आहेत. याच्यात ओपी कोड नंतर ऑपरंड स्पेसिफाय केलं जातं की जे रजिस्टर आहे. इथं डेटा कुणाकुणात ट्रान्सफर केला जातो तर डेटा रजिस्टर टू रजिस्टरमध्ये ट्रान्सफर केला जातो. मग इथं एक्झाम्पल दिले मूव AB म्हणजे इथं काय याचं मिनिंग आहे मूव कंटेंट्स ऑफ रजिस्टर B टू A. बी मधल्या रजिस्टरमध्ये जो काही डेटा असेल तो कुठं मूव कर. ए हा जो ॲक्युमुलेटर आहे त्याच्यामध्ये मूव कर. आणि थर्ड टाईपची रजिस्टर
इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंगमध्ये काय केलं जातं तर HL पेअरमध्ये तुम्हाला काय केलं जातं मेमरी लोकेशन स्पेसिफाय केलं जातं आणि त्याच्यामधला कंटेंट तुम्हाला काय करावं लागतो ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह करावा लागतो. सो हिअर राईट MOVAM. M म्हणजे HL रजिस्टर पेअर असणार आहे, त्याच्यामधला कंटेंट कुठं मूव्ह केला जाईल ॲक्युमुलेटरमध्ये. फोर्थ टाईपची जी इन्स्ट्रक्शन आहे इमिडिएट इन्स्ट्रक्शन किंवा इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. आता इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय केलं जातं तर इन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्टली तुम्हाला डेटा दिला जातो आणि तो डेटा त्या स्पेसिफिक रजिस्टरमध्ये काय केला जातो मूव्ह केला जातो. याच्यामध्ये OP कोड सहित ऑपरंडमध्ये काय येणार आहे तर एक ऑपरंड त्याचं असणार आहे रजिस्टर आणि सेकंड ऑपरंड काय असणार आहे तर इमिडिएट डेटा. फॉर एक्झाम्पल MVIB55H. आता इथं 55 जो डेटा आहे तो डायरेक्टली कुठं मूव्ह केला जाणार आहे या रजिस्टर B मध्ये मूव्ह केला जाणार आहे. आणि लास्ट आहे इम्प्लिसिट ॲड्रेसिंग. इम्प्लिसिट ॲड्रेसिंग ही सुद्धा सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये कुठंही तुम्हाला ॲड्रेस दिला जात नाही किंवा ऑपरंडही दिलं जात नाही. इथं एक ऑपरंड जे आहे ते इम्प्लिसिटली ॲज अ ॲक्युमुलेटर म्हणूनच कन्सिडर केलं जातं आणि ॲक्युमुलेटरमधला जो काही कंटेंट असेल त्याच्यावरती इथं काय केले जातात ऑपरेशन परफॉर्म केले जातात. अजून एक गोष्ट मी इथं तुम्हाला क्लिअर करते की ज्या वेळेला तुम्ही या टाईपच्या इन्स्ट्रक्शन शिकणार आहात सेकंड चॅप्टरमध्ये त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला इथं काय करायचं तर डेटा ट्रान्सफर करायचा आहे. मग हा डेटा ट्रान्सफर कुठं कुठं केला जातो ते एकदा लक्षात घ्या. एकतर तुम्ही डेटा ट्रान्सफर रजिस्टर टू रजिस्टर करू शकता. बघा एक रजिस्टर आहे आणि सेकंड रजिस्टर आहे म्हणजे तुमचं एक ट्रान्सफॉर्मेशन कुठे येईल रजिस्टर टू रजिस्टर येईल. त्याच्यानंतर अजून कुठे तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता तर रजिस्टर टू मेमरी लोकेशन. ओके हे एक तुमचं पॉसिबिलिटी कॉम्बिनेशन आहे. आणि थर्ड पॉसिबिलिटी कॉम्बिनेशन काय मेमरी टू रजिस्टर. ओके या 3 टाईप्समध्येच तुम्ही काय करू शकता डेटा ट्रान्सफर करू शकता. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे आपण नंतर यूज करणार आहोत. म्हणजे तुमचे ज्या वेळेला तुम्ही डेटा ट्रान्सफर करता त्यावेळेला तुम्ही तो डेटा कुणामध्ये ट्रान्सफर करू शकता. एकतर एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरकडे ट्रान्सफर करू शकता. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे तर एका रजिस्टरमधून तुम्ही मेमरी लोकेशनला डेटा ट्रान्सफर करू शकता. आणि थर्ड पॉसिबिलिटी काय असणार आहे तर एका मेमरी लोकेशनमधून तुम्ही डायरेक्ट रजिस्टरला डेटा ट्रान्सफर करू शकता. या पद्धतीनं 3 टाईप्समध्ये तुम्ही काय करू शकता डेटा ट्रान्सफर करू शकता. मग हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टर ज्या यायला इन्स्ट्रक्शन सेट शिकणार आहोत त्याला आपण ते स्टडी करूया. लक्षात आलं की या चॅप्टर जो आहे आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे की ज्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर 8085चं ऑर्गनायझेशन आपण स्टडी करतोय त्याच्यामध्ये एकदा मी रिव्ह्यू करते की आतापर्यंत आपण काय काय शिकलो. फर्स्ट पॉईंट आपण शिकलो की मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर बघितलं. त्याच्यानंतर मायक्रो कम्प्युटर ऑर्गनायझेशन स्टडी केलं. आफ्टर दॅट मायक्रो कम्प्युटरची ब्लॉक डायग्राम अँड इसेन्शियल ब्लॉक्स अँड देअर फंक्शन्स. मायक्रो कम्प्युटर जो आहे त्याची ब्लॉक डायग्राम कोणत्या स्वरूपाची असेल त्याच्यामधले इसेन्शियल ब्लॉक्स कुठले कुठले आहेत आणि त्यांचे फंक्शन्स काय काय आहेत हे आपण शिकलो. त्याच्यानंतर काय शिकलो आपण तर मायक्रो प्रोसेसर 8085 जो आहे त्याचे आपण ब्लॉक डायग्राम स्टडी केली आणि त्याचे रिलेटेड ब्लॉक्स बघितले. त्याच्यानंतर आपण फीचर्स ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर स्टडी केला. त्याच्यानंतर आपण पिन डायग्राम ऑफ 8085 स्टडी केला. त्याच्यानंतर आपण बघितलं की फ्लॅग रजिस्टर इन 8085. आफ्टर दॅट वी स्टडी द कन्सेप्ट ऑफ इंटरप्ट अँड लास्ट वन पॉईंट टुडे वी आर स्टडी द ॲड्रेसिंग मोड इन 8085. हा चॅप्टर तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन हा कंपल्सरी विचारलाच जातो. त्यामुळं या चॅप्टरची प्रिपरेशन तुम्ही वेल करा. ओके आज हा चॅप्टर इथंच आपला कंप्लीट होत आहे. गुड बाय. हॅव अ नाईस डे.